सतत विवेक बुद्धीने आपण जे आपल्या गुरुमाऊलीच्या चरणी डोकं ठोकायला जर केली ना, तुम्हाला कागदावर लिहून देतो की तुम्हाला आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडणार नाही. तन मन धन नेत्र आणि विचार सगळ्या गोष्टी तुम्ही एका ठिकाणी एकत्रित करा, गुरुमाऊलीच्या चरणी नतमस्तक व्हाल. त्यावेळेला फक्त एवढंच मागा, पायाच्या अंगठ्याजवळ व्यक्त केलेली भावना तुमच्या गुरुच्या अंतरात्म्यापर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही. पुढे असो बसलेल्या माता महिला भगिनी सुद्धा असो, तुमच्या मनाची साध आपल्या गुरुपर्यंत पोहोचणार याची शाश्वती मी तुम्हाला देतो. आणि ज्यांनी पुढे असं बसलेल्यापैकी असेल बाबाजी की अंतर्मनापासून पायावरती नतमस्तक होऊन मी बाबाजींना साथ घातली आणि माझ्या भावनाला त्या ठिकाणी माझ्या गुरुमाऊलीने तुम्हाला उभार त्या ठिकाणी होऊ दिली नाही, असं जर कोणी असेल तर माझा कान पकडायचा सुद्धा मी त्याला अधिकार देतो. बघा गुरु महिमा खूप खोल आहे. आता बसलेल्यापैकी काय म्हणे की आम्हाला सुटत आहे, आम्हाला हे आम्हाला विटाळे आली या विटाळे गेली या विटाळे. विटाळ हा नागपंथामध्ये पाळायचा असतो, पण तो कोणता 4 दिवसासाठी पाळायचा असतो. माता मावळ्या तुमच्या पायाला हात लावून सांगतो ते चालत नाही आपल्या दत्तप्रभूंना, नाथरायांना, नवनाथांना. मात्र तुमची भक्ती गुरुमाऊलीची सतत असावी. मी बाबाच्या पायाला वंदून सांगतो की सुटत असलं म्हणून नाथाचे दरवाजे तुम्हाला कधी बंद होणार नाही. बाबांनी असं कोणी सांगितलं नाही की सुटत आहे आणि तुम्ही नाथाच्या दर्शनाला येऊ नका. बाबा असं कधीच सांगत नाही. अरे ज्याचे नाथ श्रद्धाचे वडे आवड त्या ठिकाणी गुरुसाठी काय केलं होतं, डोळा काढून दिला होता. काय केलं होतं गुरुसाठी, डोळा काढून दिला होता. बसलेल्यापैकी किती जण बाबांना मागितले डोळे काढून द्या, सांगा बरं. विचारात पडले. बघा गुरुभक्ती अशी असावी, गुरुसाठी तिला डोळा काढून डोळे द्यायचे होते. डोळे बोलले वाले का डोळा काय बोलले वाले आधी काय बोलले वाले, डोळा बोलले वाले का वडे बोलले वाले? डोळा बोलले वाले होता, परंतु गुरुसाठी वडे बोलले वाले होते. अरे 1000 डोळे देणारा गुरु माझ्या जवळ आहे, असे 4-5 वड्यासाठी 2 डोळे गेले काय फरक पडायचा आहे? आम्ही डोळे मागत नाही, आम्ही मागतो फक्त नितांत श्रद्धा. आम्ही मागतो फक्त गुरुमाऊलीची. हे बघा तुमच्या पायाला आपण सांगतो. एका ठिकाणी कार्यक्रम होता, मी बाबाजींच्या सोबत तिथे गेलो. लोक म्हणतील मोठे पत्रकार आहे आणि बाबाचं काय खरं नसतं या जगामध्ये बाबा लोकांचं. आता आम्ही हळूहळू तिकडेच निघालोय. लोकांचं तिथे ऐकायचं आपण दरवाजाला सांगितलं माझ्या गुरुची निंदा करशील तर तू नरकात जाशील. हे ठामपणे सांगितलं बाबाच्या पायाला आपण सांगतो. चंदनाना तुमच्या गावाचा विषय मी नाव सांगत नाही, मी बाबाला बोललो नाही का माझ्या तेवढी दमक आहे की माझ्या गुरुची निंदा मी ऐकून घेणार नाही. आणि जो गुरुची निंदा ऐकतो त्याच्या सारखा पापी या जगात दुसरा गुरु नाही. आपल्या गुरुची निंदा आपण सहन करायची नाही. हजारो भक्त नको, बाबांचा एकही असला तो चालेल, परंतु श्रद्धा अशी असली पाहिजे. डोळे काढायची हिंमत ठेवा, तुम्ही काढले नाही तुमचे तरी चालाल, पण गुरुपुरा जो त्या ठिकाणी द्वेष दृष्टीने बघतो त्याचे डोळे काढायची हिंमत सुद्धा आपल्याला असली पाहिजे. त्याचा खंडन करा. याच्यानंतर आपल्या गुरुची टीका टिप्पणी झाली तर गुरुपर्यंत आणायचा विषय नाही. तुम्हा सर्वांच्या पायाला हात लावून सांगतो, गुरुचं कौतुक जर करता आलं नाही तर त्याची निंदा सुद्धा आपण सहन करायची नाही. आपल्याला काय कमी दिलं? गुरुवर्य महंत सरस्वती महाराजांनी आपल्या सांसारिक जीवनातला अमूलाग्र वेळ 24x7 ॲम्ब्युलन्स सारखी बाबाची गाडी कायम रेडी असते, कायम तयार आहे. कोण आला बाबा हजर, बाबा सापडेला बाबा हजर, बाबा उंची लावला बाबा हजर, बाबा धडकलो बाबा हजर. आणि अचानक एखादी ट्रक भरला गाडी येऊन गेली आपल्याला. म्हणून आकाशी काय फिरत असतं, हर इंद्र आकाशी तिथे जिल्हा तिथं जिल्हापाशी. एवढी मोठी घाल आपल्याला दिलेली आहे प्रभू दत्तात्रयाने नाथरायांनी. या घारेला आपल्याला काय करायचंय, जीव लावायचंय, कारण आपल्यासारखे हजारो पिल्लं आहेत. आणखी बरेच आपल्याला विषय बाबांचं सुद्धा आपल्याला प्रवचन ऐकायचं आहे.